झालं काय, आमच्या इकडे गुरुवारचा बाजार असतो. प्रत्येक वेळेस पप्पाच आणत असतात. ह्यावेळेस भाऊ म्हणला मी जाऊन बाजार घेऊन येतो. त्याला काय बाजार आणायचं समजलं नाही. वांगी 2 किलो घेऊन आला होता, भेंडी 1 किलो आणली होती, मिरच्या तर विचारूच नका, खूप हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. आता मग मी त्या मिरच्यांचं करणार तरी काय. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालेभाज्या असते आणि पालेभाज्यांमध्ये आपण मिरची टाकून टाकून किती टाकणार. त्यामुळे मम्मी काय म्हणली, आता एवढ्या मिरच्या आणल्यातच तर आता आपण मिरचू करूया. खूप दिवस झाले मिरचू पण केला नव्हता. त्यामुळे मम्मीने काय केलं, मिरच्या भाकरी झाल्या होत्या, भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये देठासहित मिरच्या कट करायच्या आणि तेलामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या. नंतर तेल गरम करायचं, जिरे टाकायचं, खोबरं आणि भरपूर असं लसूण छान व्यवस्थित भाजून घ्यायचा. मसाल्यांमध्ये हळद टाकायची, बाकीचे जे कोणते तुम्हाला मसाले आवडत असतील ते मसाले घालायचे, थोडासा गरम मसाला घालायचा, नंतर भरपूर असं लिंबू घालायचं. लिंबाने कसं आंबट अशी टेस्ट अशी छान लागते, तिखट आंबट, त्यामुळे भरपूर लिंबू, जाडसर शेंगदाण्याचा कूट, मीठ घालायचं, मस्त असा आपला मिरचू तयार झाला आहे. चला या पटकन तुम्ही जेवण करायचं.